जागतिक राजकारणातील एका मोठ्या घडामोडीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव $105 प्रति बॅरलच्या पुढे गेलाय। या निर्णयाचा थेट परिणाम आशियाई शेअर बाजारावर झाला असून बाजार कोसळलेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील युद्धाच्या परिस्थितीवर भाष्य करताना अत्यंत कडक इशारा दिलाय। ते म्हणाले की आम्ही इराणला कधीही अण्वस्त्र सज्ज होऊ देणार नाही, त्यांच्याशी कोणताही करार केला जाणार नाही। येत्या 2 ते 3 आठवड्यात आम्ही मोठी कारवाई करणार असून अमेरिकन सैन्य आपल्या लक्ष्याच्या खूप जवळ आहे। ट्रम्प यांनी पुढे असंही स्पष्ट केलंय की तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हुर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित केली जाईल। जे देश या मार्गावरून तेल आयात करतात त्यांनी सुरक्षिततेसाठी पुढे यावं, अमेरिका त्यांना मदत करेल। ट्रम्प यांच्या या विधानानंतर अवघ्या काही तासात तेलाच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे। इराणचं नौदल संपलं, सर्व मोठे नेते मारले गेले, इराणचं सैन्य आता अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आहे असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनीवर देखील मोठं भाष्य केलंय। आमच्याकडून तेल घ्या नाहीतर होर्मुझला जा असा सल्ला डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझवरून चिंता व्यक्त करणाऱ्या देशांना दिलाय। होर्मुझ सुरू झालं तर तेलाच्या किमती खाली येतील असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय। जगात कुठेही आमच्यासारखा दुसरा कोणताही देश नाही आणि भविष्याच्या दृष्टीने आमची स्थिती अत्यंत भक्कम आहे। अमेरिकेला होर्मुझची गरज नाही, अमेरिकेकडे मुबलक तेल साठा, गॅस साठा आहे। अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जवळजवळ कोणत्याही तेलाची आयात करत नाही आणि भविष्यातही करणार नाही। आम्हाला त्याची गरज नाही, आम्हाला त्याची कधीच गरज भासली नाही आणि आजही आम्हाला त्याची गरज नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं। जगातील ज्या देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा होतो त्या देशांनी त्या मार्गांची काळजी घेतलीच पाहिजे, त्यांनी त्याचं जतन केलंच पाहिजे, त्यांनी तो मार्ग आपल्या ताब्यात घेतला पाहिजे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। बुधवारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड $100च्या खाली व्यवहार करत होतं, मात्र ट्रम्प यांच्या भाषणानंतर यात 5% अधिक वाढ झाली आहे। ब्रेंट क्रूड 106.22 प्रति बॅरल, अमेरिकन क्रूड 104.36 प्रति बॅरल। एका दिवसापूर्वीच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे $8 प्रति बॅरलची वाढ झाली आहे। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारतासाठी मोठा धक्का आहेत। भारत आपल्या गरजेच्या 80%हून अधिक तेल आयात करतो। कच्च्या तेलाचा दर वाढल्यामुळे भारताचे आयात बिल वाढणार असून महागाईचा धोका संभवतोय, तर जागतिक तणावाचं सावट शेअर बाजारावर सुद्धा स्पष्टपणे दिसतंय। एशियाई बाजारात जपानचा निक्केई 225 हा 1.4% घसरलाय, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी 3.4% कोसळलाय। हाँगकाँगच्या हँग सेंगमध्येही 0.8% घसरण झाली आहे, तर भारतीय शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा वाजली आहे। गिफ्ट निफ्टी 450 अंकाच्या घसरणीचे संकेत देत असून आज भारतीय बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता सुद्धा आहे। ट्रम्प यांनी उल्लेख केलेली मोठी कारवाई आणि 2 ते 3 आठवड्यांचा कालावधी यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कच्च्या तेलाचे भाव दर तासाला वाढत असून जर ही स्थिती कायम राहिली तर पेट्रोल डिझेलच्या किमतींवर त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात।